नमस्कार मित्रांनो, जय हो. स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, चला आज आपण जाणून घेऊया तुरीच्या बाजारभावासंदर्भातली अपडेट. मित्रांनो, आपण गेल्या 2 महिन्यापासून नक्की आपल्या शेतकरी मित्रांसोबत चांगली अटॅचमेंट आपली आहे आणि प्रत्येक बाजारभाव आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोच करण्याचं काम करतोय. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर नवीन असेल तर चॅनल फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. अधिक चांगल्या पद्धतीने व्हिडिओ यापेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील आपण बनवून टाकलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या राज्यामध्ये कोणत्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण जर बघितलं तर सध्या मार्केटमध्ये लाल तुरीला आणि काळ्या तुरीला आपल्याला चांगली मागणी देखील आहे आणि चांगला बाजारभाव देखील आहे. मित्रांनो, आपण जर पूर्वी जर बघितलं एक 10-5 वर्षाखाली जर बघितलं आपण तर काळी तुरी ही जास्त शेतकरी उत्पन्न घ्यायचे काळ्या तुरीचे. पण कालांतराने काळ्या तुरीचं उत्पन्न घटलं आणि आजच्या दिवशी जर आपण बघितलं तर काळ्या तुरीला बाजारभाव जास्त मिळतोय. तर चला मित्रांनो, आज जाणून घेऊयात कोणकोणत्या मार्केटमध्ये कोणत्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव. मित्रांनो, अकोल्यामध्ये ₹8,655 प्रति क्विंटल हा लाल तुरीला बाजारभाव मिळतोय. जालन्यामध्ये ₹7,950 प्रति क्विंटल हा बाजारभाव लाल तुरीला मिळतोय. अहिल्यानगरमध्ये ₹7,800 प्रति क्विंटल बाजारभाव हा पांढऱ्या तुरीला मिळतोय. निफाडमध्ये देखील ₹7,300 प्रति क्विंटल हा पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळतोय. चंद्रपूरमध्ये ₹7,320 प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय. पैठणमध्ये 7,800 आहेत. राहुरीमध्ये ₹7,752 प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय. भोकरमध्ये ₹7,560 प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय. अचलपूरमध्ये ₹7,900 बाजारभाव मिळतोय. रिसोडमध्ये ₹7,999 प्रति क्विंटल बाजारभाव तुरीला मिळतोय. वडवणीमध्ये ₹7,800, देवणीमध्ये ₹8,330, हिंगोलीमध्ये ₹7,940, मुरुममध्ये ₹8,071, सोलापूरमध्ये ₹7,800 आणि लातूरमध्ये ₹7,990 प्रति क्विंटल बाजारभाव हा तुरीला मिळतो. तर भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. नक्कीच हे